नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन। याआधी आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन वरती 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल, तिथून तुम्ही ते बघू शकता। चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला। आपण बघणार आहोत डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, बरोबर। मग आता बेसिकली डायनॅमिक्स काय असतं आपण पाहिलं। कायनेमॅटिक्स मध्ये आपण कोणत्या कोणत्या कन्सेप्ट शिकलो। कायनेमॅटिक्स मध्ये आपण कन्सेप्ट शिकलो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, बरोबर। आणि त्यानंतर यूसीएम अँड नॉन यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर। मग आता डायनॅमिक्स म्हणजे बेसिकली काय, डायनॅमिक्स काय असतं। डायनॅमिक्स इज द कॉज ऑफ मोशन। कॉज ऑफ मोशन म्हणजे काय, मोशन कशामुळे झाली याचं जे कॉज आहे, कारण आहे, त्याला काय म्हटलं जातं, डायनॅमिक्स। मग आता कॉज काय इथे, मोशनचा फोर्स। कोणताही ऑब्जेक्ट मोशन मध्ये कधी जातो, फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर। मग आपल्याला डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये कुणाचा स्टडी करायचा आहे, बेसिकली आपल्याला स्टडी करायचा आहे फोर्सचा, बरोबर। मग आता किती टाइपचे फोर्सेस सर्क्युलर मोशन मध्ये असतात, तर याचा आन्सर आहे 2 टाइप्स ऑफ फोर्सेस। एक असतो सेंट्रीपेटल फोर्स आणि एक असतो सेंट्रीफ्युगल फोर्स। या व्हिडिओ मध्ये आपण सेंट्रीपेटल फोर्स बद्दल माहिती घेणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल माहिती घेऊ, बरोबर। मग आता पहिला जो फोर्स आहे तो आहे सेंट्रीपेटल फोर्स। पहिला जो फोर्स आहे तो आहे सेंट्रीपेटल फोर्स। तर बघा, आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दोन्ही मोशन शिकलो होतो आणि त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते। जर आपली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्याचे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होईल का, नाही, फक्त काय चेंज होईल, डायरेक्शन। आणि आपली जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही काय होतील, चेंज होतील। मग बेसिकली आपण पाहिले की सर्क्युलर मोशन मध्ये काही करा पण डायरेक्शन ऑलवेज चेंज होणार, बरोबर। मॅग्निट्यूड जर चेंज नाही झालं तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात, पण डायरेक्शन कंपल्सरी 100% काय होते, चेंज होते। मग जिथं जिथं वेलॉसिटी चेंज होते तिथं ऑकर होतं ॲक्सेलरेशन आणि इथं वेलॉसिटीची ऑलवेज काय चेंज होत आहे, डायरेक्शन, बरोबर। इथे बघू शकता ना, इथून ते जात आहे राईट हँड साईडला, इथून जात आहे अपवर्ड, इथून जात आहे लेफ्ट हँड साईडला आणि इथून जात आहे डाऊनवर्ड साईडला। म्हणजे अशी वेलॉसिटीची काय होते, प्रत्येक वेळेस सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन चेंज होते। आणि कायनेमॅटिक्सचा जो सेकंड व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहिले की वेलॉसिटीची जर डायरेक्शन चेंज झाली तर तिथे असतं सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन, बरोबर। जिथे जिथे वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होईल तिथे असेल सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन। तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर सर्च करा कायनेमॅटिक्स 02 नितीन सर ट्युटोरियल, तुम्हाला तो व्हिडिओ तिथे भेटेल, बरोबर। मग आता आपण तिथे अजून पाहिलं होतं सेंट्रीपेटल जे ॲक्सेलरेशन आहे त्याचं मॅग्निट्यूड किती असतं, v²/r, किंवा तोच फॉर्म्युला r⍵², किंवा तोच फॉर्म्युला काय, v⍵. मग आता ॲक्सेलरेशन असतं, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे। सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन तिथे काय असतं, प्रेझेंट असतं। मग आता न्यूटनने जे लॉ दिलेत, बरोबर, न्यूटनने जे लॉ दिलेत त्यामध्ये बेसिकली त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिथं जिथं ॲक्सेलरेशन एक्झिस्ट असेल किंवा ॲक्सेलरेशनच्या एक्झिस्टन्ससाठी फोर्स अप्लाय करावा लागेल। कुठल्याही बॉडीला फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी ॲक्सेलरेट होते का, नाही। तर मग ते इथं पण म्हटले की इथं जर सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन आहे तर कुठला तरी एक फोर्स आहे जो त्या सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन अप्लाय करतोय, किंवा कुठला तरी एक फोर्स आहे जो तो सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन क्रिएट करतोय। मग तो जो फोर्स आहे त्याला म्हटलं जातं सेंट्रीपेटल फोर्स। ॲक्सेलरेशनच्या नावावरूनच त्याचं नाव दिलं, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रीपेटल फोर्स, बरोबर। मग आता बेसिक डेफिनेशन तर फोर्सची आपल्याला माहिती आहे, F=ma, न्यूटनचा रूल आहे, तो न्यूटनचा लॉ आहे, फोर्स = मास इंटू ॲक्सेलरेशन। मग ॲक्सेलरेशन कोणतं आहे, इथं आहे फोर्स
त्याला आपण नाव दिलंय सेंट्रिपेटल फोर्स. मग ऍक्सेलरेशन पण कोणता असेल? सेंट्रिपेटल. मग त्याच्याच व्हॅल्यू खाली पुट केल्या, एम. एम तिथे v²/r खाली लिहिला. त्यानंतर r ω², तसंच तिथे m अटॅच केला, mr², आणि v ω तसंच ते काय होईल मग mv ω. सॉरी, इथे चुकून स्क्वेअर आलेलं आहे. तिथे काय असेल ते mv ω. इथे दोन्ही ठिकाणी स्क्वेअर असेल का? नाही. हे असेल तुमचं ऍक्सेलरेशन. बरोबर. कुठला फोर्स? कुठला फोर्स? सेंट्रिपेटल फोर्स. त्याचं मॅग्नेट्यूड असतं mv²/r, mr², mv ω. तर मित्रांनो, हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. मग त्याची डायरेक्शन तर आपल्याला माहिती आहे, कुठलंही ऍक्सेलरेशन असेल तर त्याची जी डायरेक्शन असते ती कशावरती डिपेंड असते? फोर्स. ज्या डायरेक्शन सॉरी उलटा पण म्हणू शकतो तुम्ही, ज्या डायरेक्शनला ऍक्सेलरेशन असेल त्या डायरेक्शनला काय असेल? फोर्स असेल. किंवा ज्या डायरेक्शनला फोर्स असेल त्या डायरेक्शनला काय असतं इथे? ऍक्सेलरेशन. मग हे जे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे हे तुमचं कुठे जात आहे? टुवर्ड्स सेंटर. मग सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन जर टुवर्ड्स सेंटर जात आहे तर सेंट्रिपेटल फोर्स पण कुठे जाईल? टुवर्ड्स सेंटर. ही काय असेल? सेम डायरेक्शन दोघांची असेल. समजलंय सर्वांना? ठीक आहे, आपण नेक्स्ट चालू करूयात. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन बद्दल अजून काही पॉइंट. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन बद्दल अजून एक सांगितलं जातं, ऑलवेज इन ऑल सर्क्युलर मोशन. आपण पहिलेच पाहिलं ते सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन प्रत्येक सर्क्युलर मोशन मध्ये डेफिनेटली 100% असतंच. बरोबर. त्यानंतर दिस इज नॉट अ फोर्स. आता तुम्हाला वाटेल की सेंट्रिपेटल फोर्स आपण शिकतोय आणि इथे तर डायरेक्ट म्हटलं दिस इज नॉट अ फोर्स, हा फोर्स नाहीये. तर मित्रांनो, हे बरोबर आहे, हा कुठल्याही टाईपचा फोर्स नाहीये. आपण 11th जेव्हा लॉज ऑफ मोशन शिकलो होतो तेव्हा आपण टाइप्स ऑफ फोर्सेस शिकले होते, त्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्सचं नाव नव्हतं. बरोबर. मग यावरून आपल्या लक्षात येते की हा कुठल्याही टाइपचा फोर्स नाहीये. मग हा जर फोर्स नाहीये आणि याला फोर्स का म्हणतात? तर लक्षात ठेवा, इट इज रोल प्लेड बाय दॅट फोर्स. हा फोर्स नसून हा काय केलेला आहे? रोल प्ले केलेला आहे. कुणी रोल प्ले केलेला आहे? बाय दॅट फोर्स. बरोबर. मग आता हे कसं इलॅबोरेट करणार? तर सिंपल आहे. क्लास असतो. बरोबर. प्रत्येक क्लासमध्ये CR असतो, CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, किंवा तुम्ही त्याला मॉनिटर म्हणता. मग मॉनिटर जो आहे तो पूर्ण क्लासमधून एक पर्सन निवडला जातो. बरोबर. मग तो जो पर्सन आहे तो कोणता रोल प्ले करतो? मॉनिटरचा. जर समजा मॉनिटर चेंज झाला, बरोबर, सपोज याला मॉनिटर केलं होतं, नंतर काही वेळानंतर B मॉनिटर झाला, मग आता मॉनिटरचा रोल कोण प्ले करेल? B करेल. नंतर C जर झाला तर मॉनिटरचा रोल कोण प्ले करेल? C. तसंच सेंट्रिपेटल फोर्स हा कुठलाही फोर्स नाहीये. बाकीचे जे फोर्स आहेत तो सेंट्रिपेटल फोर्स म्हणून त्यांचा रोल काय करतात? प्ले करतात. जसं की वर्गातला कुठला एक मुलगा मॉनिटर म्हणून त्याचा रोल काय करतो? प्ले करतो. समजलंय सर्वांना? वर्गातला कुठलाही मुलगा मॉनिटर म्हणून जसा रोल प्ले करतो तसंच सेंट्रिपेटल फोर्सचा रोल कुठला तरी फोर्स प्ले करतो. आपण हे एक्झाम्पल मध्ये पण बघू. त्यानंतर लक्षात ठेवायचं, द नेट फोर्स टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. मग आता कोणत्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स म्हणणार? आपण तर पाहिलं की सेंट्रिपेटल फोर्स असा कुठलाही फोर्स नाही. तर लक्षात ठेवायचं, कोणत्याही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याच्या सेंटरकडे जाणारा जो नेट फोर्स असेल त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रिपेटल फोर्स. कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जर करत असेल तर त्याच्या सेंटरकडे जाणाऱ्या नेट फोर्सला म्हटलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. त्याचा SI युनिट फोर्स आहे म्हटल्यानंतर काय असेल? न्यूटन. आणि याचे डायमेन्शन पण काय असतील? सेम ॲज टू डायमेन्शन ऑफ फोर्स. फोर्सच्या डायमेन्शन सारखे याचे काय असतील? डायमेन्शन. त्यानंतर आपण बघूयात एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल सांगितलंय, प्लॅनेट ऑर्बिटिंग अराउंड द सन. बरोबर. आपल्याला माहिती आहे अर्थ असेल किंवा बाकीचे कुठलेही प्लॅनेट असतील तर ते सनच्या अराउंड काय होतात? ऑर्बिट होतात. सनच्या अराउंड फिरतात एका पाथ मध्ये. बरोबर. मग जसं इथं पण आपण कन्सिडर केलेलं आहे, येलो कलर मध्ये काय दाखवलेलं आहे? सन. आणि ग्रीन कलर मध्ये काय दाखवलेलं आहे? प्लॅनेट. आणि हा प्लॅनेट असा मोशन मध्ये आहे. हा प्लॅनेट असा मूव्ह होतो. तर मग हा प्लॅनेट सर्क्युलर मोशन मध्येच का जातो? तर इथे एक फोर्स अप्लाय
केबल आहे त्याचं नाव आहे सेंट्रीपेटल फोर्स. बरोबर. आता आपण पाहिलं की हा कुठलाही फोर्स नाही, तो काय रोल प्लेड बाय दॅट फोर्स. मग इथे कोणता फोर्स रोल प्ले करतो, तर इथे ग्रॅव्हिटेशन रोल प्ले करतो. कोणाचा रोल प्ले करतं, सेंट्रीपेटल फोर्सचा. म्हणजे सन आणि अदर प्लॅनेट मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फोर्स त्या ऑब्जेक्टला काय करतोय, सर्कल मध्ये फिरवतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, तो फोर्स इतका स्ट्रॉंग नाहीये की तो त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल आणि इतका पण वीक नाहीये की तो त्याला तिथून एस्केप करू देईल. तो फक्त काय करतोय, त्याला एका सर्कल मध्ये फिरवतोय. बरोबर. जसं की इथे कोणता फोर्स अप्लाय करतो, कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. सन आणि अर्थचं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल, किंवा अर्थ आणि मूनचं जर एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन आहे ते मून कडून कोणती मोशन करून घेतंय मित्रांनो, सर्क्युलर मोशन. आणि तिथे वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करण्यासाठी कोण हेल्प करतं, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलंय सर्वांना. त्यानंतर स्पिनिंग द बॉल इन हॉरिझॉन्टल सर्कल. हे एक्झाम्पल तुम्ही 10th ला पण पाहिलं होतं. एक कुठला तरी बॉल किंवा बॉब किंवा स्टोन वगैरे याला अटॅच करायचा थ्रेडला, दोऱ्याला, आणि असा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवायचा. जेव्हा तुम्ही त्याला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवता तेव्हा तो सर्कलच का कंप्लीट करतो, तर त्याच्या वेलोसिटीची डायरेक्शन कोणीतरी काय करताय, चेंज करताय. मग इथे कोण वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करतं, तर इथे मित्रांनो चेंज करताय हा जो टी दाखवला याला काय म्हटलं जातं, टेन्शन इन द स्ट्रिंग. दोऱ्यामध्ये आलेला ताण हा वेलोसिटीची डायरेक्शन इथे प्ले करतोय, वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करतोय. आणि सेंट्रीपेटल फोर्सचा रोल कोण प्ले करतंय इथे मित्रांनो, टेन्शन सेंट्रीपेटल फोर्सचा रोल प्ले करते. बरोबर. त्यानंतर टर्निंग अ कार ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. एखादी कार सर्क्युलर ट्रॅक वरती टर्न केली. बरोबर. बेसिकली तुम्ही पाहिलेलं असेल, सर्क्युलर ट्रॅक वरती कार किंवा बस वगैरे टर्न करत असताना हे जे कार किंवा बस वगैरे टर्न करतात, तर हे कोणती मोशन करतात मित्रांनो, सर्क्युलर मोशन. कुठली कार वगैरे जर घेतली तर त्याची वेलोसिटी पुढे असते. बरोबर. ड्रायव्हिंग फोर्समुळे आलेली वेलोसिटी काय असते, पुढे असते. ती कार पुढे जात असते. मग त्याला टर्न करण्यासाठी कोण हेल्प करतं, तर ते हेल्प करतं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, FS. काय हेल्प करतं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हेच स्टॅटिक फ्रिक्शन रोल प्ले करतं. कुणाचा रोल प्ले करतं, सेंट्रीपेटल फोर्सचा. समजले तिन्ही एक्झाम्पल. जर एखादा प्लॅनेट सनच्या अराउंड ऑर्बिट करत असेल तर ग्रॅव्हिटेशन सेंट्रीपेटल फोर्सचा रोल प्ले करतं. जर बॉल स्पिन होत असेल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये तर टेन्शन रोल प्ले करतं. आणि जर कार टर्न होत असेल सर्क्युलर ट्रॅक वरती तर कोण रोल प्ले करतं, स्टॅटिक फ्रिक्शन. समजलं मित्रांनो सर्वांना. व्हिडिओ थोडासा फास्ट घेतला कारण का हे सगळं जे तुमचं आत्ता झालंय ते मॅक्सिमम तुम्हाला 11th मध्ये शिकायला भेटलेलं होतं. बरोबर. त्यामुळे थोडंसं आपण फास्ट घेतलंय. ठीक आहे. तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशीच इंट्रोडक्शन घेऊया सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल. बरोबर. सेंट्रीफ्युगल फोर्सची इंट्रोडक्शन घेण्याच्या आधी तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्याला म्हटलं जातं फ्रेम ऑफ रेफरन्स. जर तुम्हाला फ्रेम ऑफ रेफरन्स परफेक्ट माहित असेल, फ्रेम ऑफ रेफरन्स जर व्यवस्थित जमत असेल तरच मित्रांनो तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स समजेल. त्यासाठी सेंट्रीफ्युगल फोर्सचं लेक्चर व्यवस्थित बघावं लागेल. बरोबर. ठीक आहे. तर मग कीप स्टडिंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट.